यांच्याकडे संपर्क साधावा। तसेच आपल्या क्रिकेट मॅचसाठी विजेता आणि उपविजेता संघ जो आहे त्यांना जो मेडल प्रदान करण्यात येणार आहे ते श्री संदेशजी गायकर तसेच त्यांचे भाऊ सत्यानंदजी गायकर यांच्याकडून आपल्याला आपल्या संघटनेला लाभलेले आहे। त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि धन्यवाद। आणि तसेच आपल्या क्रिकेट सामन्यासाठी जे पाण्याचे आयोजन केले आमचे बंधू नेहमी पाण्याचा जो खर्च उचलतात ते आमचे अमोलजी रिकामे यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन। तसेच आमचे खजिनदार संकेतजी माडिक साहेब यांनी समालोचकाचा जो खर्च आहे तो त्यांनी उचलले, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि अभिवादन। आणि तसेच सर्व देणगीदारांनी जो आज आमच्या क्रिकेट मालिकेसाठी मोलाचा हातभार उचललेला आहे त्यांचे खूप खूप सर्वांचा आभार आणि धन्यवाद। दोन्ही संघ जे आता जातात ते माझी एक विनंती आहे, जे दोन्ही संघ आता प्रथम मॅच जे खेळणार आहेत त्यांनी आमच्या मंचाकडे येऊन आमचे खजिनदार संकेत माडिक साहेब यांच्याकडं त्यांची जी प्रवेश फी आहे ती सुपूर्द करावी। आम्हाला जास्त वेळ त्रास न देता लगेचच मंचाकडे येऊन ते कार्य करावे ही आमची अपेक्षा। धन्यवाद। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज 26 जानेवारी 2026 आणि या शुभ दिवशी आई गावदेवी चषक 2026 घेऊन आलेत आपल्या सर्व पांगलोळी गावचे ग्रामस्थ, मुंबई मंडळ आणि क्रिकेट मंडळाचे खेळाडू। हॅलो, आज हिंदुस्थानाचा 77वा प्रजासत्ताक दिन, या प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांनाच खूप खूप साऱ्या शुभेच्छा। उत्सव तीन रंगाचा आबाई आज सजला, उत्सव तीन रंगांचा आबाई आज सजला, नतमस्तक आम्ही त्या सर्वांपुढे ज्याने भारत देश घडविला, ज्याने भारत देश घडविला। खरं म्हटलं जातं ना, भारत माता की, भारत माते की। धन्यवाद। खरं माणसाला म्हटलं जातं ना, अंधारात जगता माणसाला दिवा पाहिजे, अंधारात जगता माणसाला दिवा पाहिजे आणि या दृष्टांचा नाश करण्यासाठी माझ्या जिजाऊचा शिवा पाहिजे, माझ्या जिजाऊचा शिवा पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद। दोन्ही संघांना विनंती करतो एक 12 मंथ म्हणजे 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। लेप गवलवाडी आणि गोनसे वडाचीवाडी या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये। तरी आज दिवसभर आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय, सामन्याला सुरुवात होते। अजयजी कासार सर असतील, आम्ही स्वतः असतील, अविनाश खाते, दोघांचा देखील एक गोड आवाज आपल्याला या आई गावदेवी चषकामध्ये पाहायला मिळणार आहे। आलेल्या संघांना एक विनंती, शेवटचा कॉल असेल कारण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच आहेत। आपली जर एंट्री बी बाकी असेल तर या मंडळाचे सेक्रेटरी संकेत रिकामे यांच्याकडे संपर्क साधून आपण एंट्री बी भरून घ्यायची आहे। अगदी पहिलाच गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, पहिलाच चेंडू जोरदार टाळ्या होत्या। खोलवर टप्प्याची गोलंदाजी पंचांकडे मात्र अपील केली जाते। थर्डमॅनच्या दिशेने चेंडू चाललाय, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत, दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतायत। अगदी 3 धावे बरोबर पहिलीच चेंडूवरती 3 धावा मिळतात। याचबरोबर लेप गोलवाडी या संघाची मात्र धाव संख्या होते तर 3। जे मागे खेळतायत त्यांना विनंती करतो की आपण बंद करायचं आहे। जे नेट प्रॅक्टिस मध्ये प्रॅक्टिस करतायत त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं बंद करायचं आहे। अगदी आज दिवसभर दोन्ही देखील समालोचक आहेत। एकदा एका बाजूला पाहिलं तर माणगाव तालुक्यातून पुरारगावचे सुपुत्र अजयजी कासार सर असतील, खोलवर टप्प्याची अगदी लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस मिळालाय। एकदा पूर्ण एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत। या 2 धावे बरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या पाहतोय तर अगदी एक चोरटी धाव देखील घेतली गेली।
चौथ्या धावेचं कॉल दिलं जात आहे. पंचांचा निर्णय येईपर्यंत आपण थांबतोय. सर किती धावा आहेत? 2. या 2 धावा येत आहेत. याचबरोबर अजय सर जर पाहिलं एक मानाचा सन्मानाचा हा चषक आहे, तो म्हणजे आई गावदेवी चषक. पर्व 6वे भव्य दिव्य आयोजन करून ठेवलेत. अगदी 2 चेंडूवरती तब्बल लेप गलवाडी या संघाची मात्र धाव संख्या होती ती 5. नक्की सर, भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आई गावदेवी चषक 2026. नक्कीच या पूर्ण वर्षाचा म्हणावं लागेल एक मोठं आयोजन या गावाकडून आणि या सर्व खेळाडूकडून केलं जात आहे. ते पांगलोळी संघाच्या पहिल्या फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय. लेप विरुद्ध वडाची वाडी, घोणसे वडाची वाडी. दोन्ही संघ अतिशय बलाढ्य असे संघ मानले जातात आपल्या विभागातून. पण पाहूया आता इथे कोणता संघ मजल मारेल. एका साईडला आपण पाहतोय लेप संघ, दुसऱ्या बाजूला घोणसे वडाची वाडी संघ. एका बाजूला पाहिलं तर अनिशू चांगलं गोलंदाजी करतोय. अगदी मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. पॉवर प्लेचा षटक आहे, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा देखील पूर्ण होतात. अजय सर पाहिलात तर मुंबईची लाईफ लाईन मध्ये अगदी रेल्वे समजली जाते, तशी क्रिकेटची जर लाईफ लाईन म्हटली तर 1D 2D. त्याचबरोबर मात्र धाव संख्या देखील होते. लेप गवलवाडी या संघाची 7. कल्पेशला पाहिलं तर 1 चेंडूमध्ये वैयक्तिक धाव संख्या 3. संजयला पाहिलं तर 3 चेंडूवरती वैयक्तिक धाव संख्या होती 4. अंशुने देखील गोलंदाजी करत असताना 4 चेंडू महत्वपूर्ण हाताळले गेलेले आहेत. हो, त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. नवीन गोलंदाज मात्र आपल्याला आणावं लागेल. अजय सर पाहिलं तर आज ग्रामीण क्रिकेट पाहिलं तर आज इंटरनॅशनलला जाऊन पोहोचलंय. एखादी गोलंदाजी करत असताना आपल्याकडे जे चांगले गोलंदाज आहेत ते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षण करावं, असं कदाचित आम्हाला आता या क्रिकेटच्या माध्यमातून सांगावं असं वाटतंय. नक्की सर, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच खेळवल्या जातात आणि यूट्यूब लाईव्ह म्हटलं म्हणजे तिथे थेट लाईव्ह प्रक्षेपण असतं. आणि यूट्यूब एक आता असं प्रक्षेपण झालंय की तिथे तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आणि या जगाच्या देखील कानाकोपऱ्यात तुम्ही घरी बसून यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहू शकता. आणि तिथे मात्र आपल्याला चांगलं प्रदर्शन करावं लागेल आणि एक पारदर्शकता देखील तिथे राखणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आता पंचांनी देखील आंतरराष्ट्रीय नियम परिषद क्रमांक 21 इथे अंमलात आणला आणि गोलंदाजाला मात्र दंडित केलं ते थ्रो गोलंदाज. आणि MCAचे पंच का असावे याचं देखील आपण इथे प्रात्यक्षिक पाहतो, कारण त्यांच्याकडे चांगलं सर्टिफिकेट असतं, त्यांनी एक्झाम दिलेले असतात. आणि MCAचे एक्झाम देणं हे देखील एक कठीण काम आहे, कारण तिथे तुम्हाला तुमची पारदर्शकता ठेवावी लागते. आणि ऑन फील्डमध्ये देखील ज्यावेळी तुम्ही डिसिजन घेता तिथे देखील तुम्हाला ती एवढी पारदर्शकता ठेवावी लागते. म्हणून मोठी टुर्नामेंट असेल, मोठी स्पर्धा असेल, तिथे नक्कीच मी आवर्जून सगळ्या गावांना आणि सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करेन की आपण MCAचे अधिकृत पंच ठेवावे, जेणेकरून त्या स्पर्धेमध्ये पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळते. अगदी तब्बल मी सर्व संघांना विनंती करतो की आपण ज्या या आई गावदेवी चषकामध्ये सहभाग घेतलाय त्या संघांना विनंती करतो की जर आपली एंट्री फी बाकी असेल तर संकेत रिकामे साहेबांकडे संपर्क साधून संकेत माडिक साहेबांकडे संपर्क साधून आपण एंट्री फी भरून घ्यायची आहे. आणि आता न्यू रिप्लेसमेंट गोलंदाज येतोय तो अवी अंशू, याला मात्र पंचांनी दंडित केलं होतं आणि आता त्याला रिप्लेसमेंट म्हणून गोलंदाज कर्णधाराने इथे अवी या गोलंदाजाला पाचारण केलंय. सर एकंदरीत काय सांगू शकता? पहिलाच गोलंदाज आपला ज्यावेळी थ्रो गोलंदाज म्हणून बाद होतो आणि तिथे मात्र कुठेतरी कर्णधारावर देखील आपल्याला प्रेशर पाहायला मिळतं. नक्कीच अगदी प्रेशर सर येऊ शकतो, कारण याचा फायदा जर घ्यायचा असेल तर लेप गवलवाडी याला घ्यावं लागेल, कारण महत्वाचा गोलंदाज आपल्याला पंचांनी मात्र त्याला दंडित केलंय. हा फायदा मात्र लेप गवलवाडीला होतोय आणि पहिल्याच चेंडूवरती अतिरिक्त धाव, पिचच्या बाहेर अगदी चेंडू हाताळला जातोय. पंचांनी मात्र दंडित केलंय गोलंदाजाला. हा देखील नो बॉल, म्हणजे पुढचा चेंडू अगदी फ्री हिटचा चान्स आहे, कारण AB बाजूला म्हटलं जातं ना, उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू मात्र आहे फ्री हिट.
त्याच पद्धतीने मात्र सुवर्ण संधी असेल. स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज संजय मात्र किती धावांपर्यंत मधून मात्र 4 चेंडू हाताळले गेले. वैयक्तिक धाव संख्या त्याची 5 होते. अचूक फलंदाज आहे. फुलटॉस मिळाले. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न करत होता. अगदी सुवर्ण संधी आहे, पण ही सुवर्ण संधी होते काय, झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करत असताना मात्र संजयला मात्र माघारी परतावं लागतंय. मोठा हादरा बसतोय तो लेप गोलवाडी या संघाला. डीजे थँक्यू डीसे. अजय जसं पाहिलं तर मसरा सिवर्धन असोसीएशनच्या माध्यमातून 14 डिसेंबर पासून या मॅच चालू झालेत. प्रत्येक संडे अगदी देखणं आयोजन पाहायला मिळतंय. म्हणजे कुठेतरी असोसिएशनचं दबाव कमिटीचं अनेक संघांवरती देखील आहे. वेळेतच सामने चालू होतात, वेळेत सामनेमध्ये परिपूर्ण होतात. पंचांचं देखील महत्त्वाची भूमिका आहे या असोसिएशनला. अगदी अचूक पंचगिरी देखील होते. अभि मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. त्याला मात्र सामना करेल तो हरीश. पाहूया हरीश कुठेतरी लेग कटर करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतं या गोलंदाजाच्या माध्यमातून. हरीश याला मात्र स्तब्ध ठेवलाय. हरीश जर सर सांगायचं झालं ना, हरीश हा देखील एक मोठा दिग्गज फलंदाज आहे आणि लेप गोलवाडीकडून एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून अशी याची ओळख आहे. मी नक्कीच या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो की हरीश याच्या बॅटमधून जर मोठे फटके यायला सुरुवात झाली तर लेप या संघाच्या फलंदाजांना मात्र रोखणं मुश्किल होऊन जाईल ते वडाची वाडी या संघासाठी. थोडंसं मित्रांनो स्पीडअप घ्यायचं आहे सर. सेकंडसाठी येणारा फलंदाज जर पाहिलं तर अगदी क्रिकेटचा मुख्य कणा समजला जातो. एका बाजूला पाहिलं तर इंडियाचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाची जुनी आठवण करून देतो. रिकी पॉन्टिंगला पाहिलंय. असे दिग्गज खेळाडू घडले जातात, त्यांचं नाव रोशन करतात, संघाचं नाव रोशन करतात. त्यावेळेसच आपण आठवण करून दिली हरीशची एक हर हिटर फलंदाज आहे. पहिल्याच चेंडूवरती अगदी निर्धाव चेंडूची सांगता जाते. एखादा जर चेंडू निर्धाव गेला त्याला देखील प्रत्युत्तर कसं करावं हे हरीशकडून शिकावायला लागतो. पण मात्र थोडंसं जलद गतीने घ्यायचं आहे. नक्कीच सर. आज आहे 26 जानेवारी आणि या 26 जानेवारीचा मी एक रेकॉर्ड आपणास सांगू इच्छितो. 26 जानेवारी या दिवशीच भारताचा आता ज्या फलंदाजाचा आणि एक फिटनेस मॅन म्हणून ज्याचं आपण नाव घेतलं विराट कोहली, या विराट कोहलीनेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध ॲडिलेड इथे चालू असलेल्या सामन्यामध्ये तब्बल 116 धावा केल्या होत्या आणि मात्र त्याचं देखील त्या ठिकाणी शतक झालं होतं. तसंच भारत विरुद्ध श्रीलंका 1994 साली मॅच चालू होती आणि त्या मॅचमध्ये देखील नवजोत सिंग सिद्धू सरांनी 99 धावांची, तसेच क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारे आपले सचिन रमेश तेंडुलकर सरांनी देखील 96 या धावांची भागीदारी केली होती आणि तब्बल त्या दिवशी त्यांचे वैयक्तिक म्हणजे हायेस्ट स्कोअर देखील झाला होता. नवजोत सिंग सिद्धू सरांनी 99 ही धावसंख्या उभारली होती आपलं वैयक्तिक स्कोअर आणि सचिन रमेश तेंडुलकर सरांनी देखील 96 धावांची खेळी केली होती आणि ही खेळी मात्र त्यांची सर्वोत्कृष्ट खेळी, त्या दिवसाची सर्वोत्कृष्ट धावसंख्या झाली होती. आणि मात्र तिथून पुढे सचिन सरांच्या करिअरला सुरुवात झाली आणि तब्बल 22 वर्ष 91 दिवस सचिन रमेश तेंडुलकर हे वादळ मात्र घोंगावत राहिलं क्रिकेटच्या जगतात. इथे आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय, मात्र त्या दरम्यान 2 धावा देखील घेतल्या गेल्या त्या दोन्ही फलंदाजांकडून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती हरीश आणि कल्पेशाच्या माध्यमातून. मी मागाशी सर सांगितलं होतं की हरीश याच्या मिडल ऑफ द बॅट जर चेंडू व्हायला लागला तर वडाची वाडी संघाकडे मात्र प्रेशर होईल. जर पहिलंच आपण पाहिलं तर पहिल्याच गोलंदाजाला थ्रो गोलंदाज म्हणून बाद केलं होतं, परंतु या अवीला देखील मानावं लागेल. चांगलं सार्थक याला देखील मानावं लागेल. मात्र संघाचं इथे कमबॅक करून देत आहेत दोन्ही गोलंदाज. नक्कीच सार्थक देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे. अगदी ऑफ साईडला प्रत्येक चेंडू हाताळला जातोय गोलंदाजीतून. पॉवर प्लेचा षटक संपवल्यानंतर सार्थकवरती मोठी जबाबदारी आहे. अगदी 3 चेंडू हाताळले. वैयक्तिक धावसंख्या देखील खर्ची करतोय आपल्या गोलंदाजीवरती 3. संघाची मात्र धावसंख्या पाहिलीत तर 1 बाद 14 होते. जे नेट प्रॅक्टिसमध्ये खेळतायत त्यांना विनंती करतो की बंद करायचं आहे. आयोजकांच्या वतीने सूचना येते आपल्याला, नेट प्रॅक्टिसमध्ये जे प्रॅक्टिस करतायत त्यांना शेवटचा कॉल असेल मित्रांनो, आपण बंद करायचं आहे. सार्थक गोलंदाजी मार्कवर सज्ज. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होतोय. 1 धाव एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. 2 धावा देखील परिपूर्ण. 3ऱ्या धावेचं मात्र कॉल येतोय. 3री धाव देखील परिपूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते कल्पेश आणि हरीशमध्ये. 4थ्या धावेचं कॉल हरीश देत होता कल्पेशला, मात्र कल्पेशने थांबवले हरीशला.
आणि या 3 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहिलीत तर 17 होते. 17 आकडा जर अजय सर पाहिलं तर क्रिकेटमध्ये खतरा मानला जातो, पण तोच अगदी यशस्वी करून ठेवलाय. तो यात पांगनोली या गावचा सुपुत्र कर्णधार देखील आहे. श्रीधरचा जर्सी क्रमांक 17 आहे. अनेक गोलंदाजांना त्यांनी देखील चौकार षटकांची आतिषबाजी नमवलाय. तो धावसंख्या मात्र होते ती लेप गलोडी या संघाची 17. एक बाद फुलटॉस मिळालाय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी होते. अगदी एक धाव एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतंय, दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर होतंय. 3 धावा परिपूर्ण. 3 धावेबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या जर पाहिलीत अजय सर तर 20 होते. आज 36 इयरचा मैदान उपलब्ध करून दिलाय, म्हणजे थोडासा प्रेशर क्षेत्ररक्षकावरती देखील असतो. नक्कीच सर, जर आपण या मैदानाकडे पाहिलं तर 360 डिग्री असं हे ग्राउंड, आणि इथे मात्र जर आज संपूर्ण दिवसाभरात या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं ना तर कुठेतरी मात्र गोलंदाजावर प्रेशर असेल, कारण फलंदाजांना इथे मुभा असेल 360 ग्राउंड, आणि इथे मात्र फलंदाजासाठी मोठे फटके साकारण्याची देखील संधी असेल. यावेळी शॉर्ट थर्ड मॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र एक या धावेवर थांबवून ठेवलं आहे. आणि मगाशी आपण उल्लेख केलात की धावसंख्या मगाशी झाली होती 17, आणि 17 हा आकडा नेहमी खतरा मानला जातो. या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो सर की दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जो बिग हिटरसाठी मानला जातो आणि मिस्टर 360 डिग्री असं त्याचं नाव AB डिव्हिलियर्स, या खेळाडूने मात्र संपूर्ण जगाच्या क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा आणि आपला जर्सी क्रमांक 17, त्या 17 जर्सी क्रमांकाप्रमाणेच संपूर्ण जे नॅशनल क्रिकेटमध्ये त्याने मात्र खतरा निर्माण करून ठेवला होता. आज त्याने मात्र निवृत्ती घेतली, परंतु त्याचं नाव मात्र या ठिकाणी या वसईच्या नगरीमध्ये देखील घेतोय आपण, आपल्या समालोचनाच्या माध्यमातून देखील घेतोय. म्हणजे आपण केलेले रेकॉर्ड हे कायम राहतात. नक्कीच अगदी सर, AB डिव्हिलियर्सचा 360 डिग्री हा त्याला का म्हटलं जातं? प्रत्येक साईड ऑफ साईड असेल, लेग साईड असेल, थर्डमॅन असेल, स्लीपला असेल, प्रत्येक चेंडू अगदी सीमारेषे पार करणारा जर फलंदाज असेल तर AB डिव्हिलियर्स. आणि त्याच AB डिव्हिलियर्सची मैत्री जर पाहिलीत तर विराट कोहलीकडे IPLची ट्रॉफी पाहिली असेल, एखादी ट्रॉफी आपला मित्र जिंकावा त्याच्यासाठी साऊथ आफ्रिकेवरून इथपर्यंत इंडियाचा प्रवास करणारा असा खेळाडू मैत्रीमध्ये राजा असेल तो AB डिव्हिलियर्स. गोलंदाजी मार्गावर फुल टॉस घेतलाय, अगदी तरार येतोय, सीमारेषेकडे चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे, येतोय सीमारेषे पार, खणखणीत हर्षदच्या बॅट मधून जातोय ब्रँडेड षटकार DJ. धन्यवाद DJ. धावसंख्या झालेली आहे 27. मात्र इथे लेफ्ट संघ सर आपल्याला कुठेतरी मजबूत स्थितीत पाहायला मिळतोय. हरीश याच्या बॅटमधून मात्र संघासाठी आणि स्वतःसाठी देखील एक पहिला षटकार आलाय, आणि या गावदेवी चषकाचा मान मिळवलाय त्याने पहिला षटकार मारण्याचा. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ, यावेळी स्टेप आउट केलंय, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय, आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात. हरीश याला मात्र माघावी परतावे लागेल. कम ऑन DJ. धन्यवाद DJ. एक बाद आणि 2 गडी बाद झालेत, आणि धाव संख्या झाली ते लेप संघाची 27. सर 27 हा आकडा देखील क्रिकेट विश्वातला एक काळा दिवस म्हणून मानला जातो, कारण याच दिवशी 27 नोव्हेंबर 2014 या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर फिलिप्स ह्यूज हा मात्र जग सोडून गेला होता. त्याच्या मागच्या मेंदूला सीन ॲबॉटचा बाउन्सर बॉल लागला होता, आणि मात्र 2 दिवसांनी तो वारला होता. आतापर्यंत सर पाहतोय आपण 2.2 षटकांचा मात्र खेळ झालाय. धाव संख्या झालेली आहे 27. जर एकंदरीत हे मैदान पाहिलं तर 18 चेंडूमध्ये मला वाटतं 40+ धावा करणं गरजेचं असेल लेफ्ट संघासाठी, कारण ग्राउंडमध्ये फलंदाजांना मुभा आहे आणि प्रेशर मात्र गोलंदाजांवर पाहायला मिळेल. आता आपण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहतोय तो प्रितेश. नक्कीच अनेक मैदान पाहिले अजय सर तर अगदी पहिल्या सत्रामध्ये धावा कमी पाहायला मिळतात, पण या मैदानावरती अगदी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 2 फलंदाज जरी देखील बाद झाले तरी स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज कल्पेश मात्र नॉन स्ट्राईकला आहे. प्रितेश आता मात्र नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालाय, फुलटॉस मिळालाय. प्रणय मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कारण हरीशला मात्र माघारी परतवलं, त्याच्यानंतर अगदी
एक निर्धाव चेंडूची सांगता करतोय. आता उर्वरित अगदी पाहिले चेंडू तर 3 बाकी आहेत आणि 27 धावसंख्या होते. कमीत कमी धावसंख्ये 35 ते 40चा टार्गेट या धावसंख्येने जर खेळले तर आपण मात्र घोणसे नेवाचीवाडी या संघासमोर ठेवू शकतो. नक्कीच सर, पहिल्या चेंडूवर मात्र षटकार खेळला होता प्रणयने, परंतु मात्र मानावं लागेल या देखील गोलंदाजाला. त्याची लेन बघा ना, पुढील लेन टाकतोय. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू टाकला होता, परंतु इथे मात्र दिशा भरकटली होती आणि पंच एक अवांतर धावेची घोषणा करतायत आमच्याकडे. या अवांतरच्या मदतीने धावसंख्या होते ती 28. कुठेतरी 40+ इथे टार्गेट असेल लेफ्ट संघासाठी. आणि जर सर 40+ धावा झाल्या ना तर मात्र म्हणायला हरकत नाही की लेफ्ट संघ थोडंसं स्ट्रॉंग झोनमध्ये असेल. मात्र कमबॅक कोणाचं होतं इथे पाहणं इंटरेस्टिंग असेल. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव देखील पूर्ण झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रितेशाचा, परंतु कल्पेशाने मात्र त्याला थांबवलंय. कल्पेश देखील स्वतःवर विश्वास दाखवतोय. हा एक मोठा नावाजलेला फलंदाज आहे. लेफ्ट संघाला एक लाभलेला हिराच म्हणावा लागेल तो कल्पेश. पाहूया आज त्याचं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये कसं होतंय. 2 चेंडू मात्र बाकी असतील आणि 2 चेंडूमध्ये किती धावा गोळा होत आहेत ते आता लेफ्ट संघाच्या. नक्कीच अगदी पुढील वराना सामना असेल तो आई गावदेवी क्रिकेट संघ पांगणोली, आई वाघजाई देवी, आई वाघजाई खर्डी खुर्द या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, अगुचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसरे धावेचं कॉल असेल, पाहूया काय होते समीकरण. आणि थ्रो गचाळ पाहायला मिळतंय आणि त्याचा फायदा मात्र घेत आहे ते लेप गोलवाडी या संघ आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आत्महत्या करावी लागते. एखादी सर अजय सर धाव कमी आली तरी चालेल, पण पुढचे 2 चेंडू खेळण्याची मुभा आपल्याकडे असते. पण एखादी धाव एक्स्ट्रा घेण्याच्या मध्ये आपण महत्वाचा विकेट मात्र डगआउटच्या दिशेने पाठवतोय. सर इथे जर पाहिलं तर एक चांगली स्ट्रॅटजी मला वाटतं लेफ्ट गोलवाडी संघाच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलीत पिचवर. कारण प्रितेश हा डावकुरा फलंदाज आहे आणि डावकुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करणं थोडंसं गोलंदाजाला अवघड बसतं. कदाचित इथे एखादा वाईट आला तर बेनिफिट मात्र लेफ्ट संघाकडे असेल. पाहूया मात्र गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँडर फलंदाज असल्यावर थोडीशी गोलंदाजाला देखील विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागते. इथे अगदी आपण देखील सांगले लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनला गोलंदाजाला मात्र थोडंसं दडपण होतंय. एका बाजूला पाहिलं तर इंडियाची वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर असेल, अनेक गोलंदाजांना त्याने दिग्गज गोलंदाजांना मात्र त्याने नाबूद केलंय. त्याचप्रमाणे मात्र हा देखील एक लेफ्टी फलंदाज आहे आणि अवांतर धाव मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते. धावसंख्या मात्र होते ती 32, 3 लॉस. मगाशी सर सांगितलं होतं की लेफ्टी बॅट्समन आला की गोलंदाजाला मात्र थोडंसं अवघड होऊन जातं आणि एखादा वाईट आला तर मात्र बेनिफिट मिळेल. इथं मात्र बेनिफिट मिळालं आहे लेफ्ट संघाला. पाहूया इथे मात्र कमबॅक होणं अपेक्षित असेल लेफ्ट संघाचं. प्रितेशाच्या बॅटमधून मोठा फटका येणं अपेक्षित असेल. यावेळी मोठा फटका मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि प्रितेशाला मात्र माघारी परतावं लागतंय. आलेल्या संघांना विनंती, अगदी विनंती करतो की आपली एंट्री बी बाकी असेल तर आपण एंट्री बी भरून घ्यायची आहे. संकेत यांच्याकडे मात्र आपण संपर्क करायचा आहे. सर 18 चेंडूमध्ये 33 धावसंख्या थोडी पॉसिबल आहे, कारण एखाद्या प्रति ओव्हर मागे आपल्याला 10.5 रन रेटने मात्र फलंदाजी करावी लागेल आणि त्याच पद्धतीने जर केली तर मात्र घोणसेवाडाची वाडी हा संघ देखील विजय होऊ शकतो. कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाहीये तोपर्यंत एखादा संघाला की हा संघ विजय होऊ शकतो हे मात्र आपण भाकीत करू शकत नाही. अनिश्चिततेचा खेळ आहे आणि कधी रंग बदलणारा सरडा म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं. तरी आपण दुसऱ्या सामन्यासाठी नाणेफेक करणार आहोत. तरी मी विनंती करतो खर्डी खुर्द या संघाचे कर्णधार की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. थँक्यू डीसी, थँक्यू.
मात्र नाणेफेकीकडे जातोय. एका बाजूला पाहिलं तर खर्डी खुर्द या संघाचे कर्णधार, दुसऱ्या बाजूला पांगणोली या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कर्णधार श्रीधर, दुसऱ्या बाजूला खर्डी खुर्द या संघाचे कर्णधार सचिन यांना विनंती करतो थोडंसं इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या सामन्याचं नाणेफेक करतील थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, विनंती करतो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ग्रामीण अध्यक्ष तसेच सन्माननीय आदरणीय खास गावावरून या स्पर्धेसाठी आलेत. मागच्या वेळेस देखील विरार नगरीमध्ये जे थँक्यू शक्तितुरा जो सामना झाला होता याच गावाने मात्र आयोजन केलं होतं, त्याच्यासाठी देखील मान्यवर गावावरून खास आले होते. आज देखील आपल्या गावाचा सन्मानाचा मानाचा चषक आहे, त्यासाठी सन्माननीय आदरणीय नथुरामजी माडिक साहेब हे इथे उपस्थित राहिलेत. तरी त्यांच्या शुभ हस्ते या सामन्यामध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. तर मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो थोडंसं साईडला व्हायचं, खेळाडूंना विनंती करतो. कर्णधार एका बाजूला सचिन वाजे साहेब असतील, दुसऱ्या बाजूला असतील याच आयोजनाचे संघाचे श्रीधर असेल. माडिक साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. आमचे कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण हे प्रक्षेपण करायचं आहे. आज बऱ्याच दिवसांनी मला वाटतं खर्डी खुर्द संघ आज या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. नाणेफेकीचा कॉल जातोय, तो टेल आलाय. अनेक सामने सिधर आपण खेळलायत एका सोबत, सचिन आपला मित्र देखील आहे. पण आज आपला निर्णय काय असेल? आज 2025 ते 2026 पाहतोय. एका बाजूला समजलं जाणार ऑस्ट्रेलिया संघ आज तुम्हाला समजलं जात होतं 2024 ते 25 मध्ये, आज कुठेतरी बॅटफुटला जायला मिळतंय. आज वेगळं प्लॅनिंग काय असेल? नक्कीच आज आईगावदेवी आयोजित केलेलं आहे, तर खूप छान आयोजन आहे ते. आणि सांगायचं म्हटलं तर वर्षापासून आमचं थोडंसं चालू आहे, थोडं बॅकफुटला आम्ही चालू आहे. बट आज आम्ही प्रयत्न करू, आमचे गावचे मंडळी आहे तिथे उपस्थित, त्यांना मी थोडंसं आमचं जिंकावं, त्यांना थोडा आनंद व्हावं, त्यासाठी आम्ही प्रयत्न नक्की करू. आणि खर्डी संघाला आम्ही एक 18 ते 20 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि आज इथे सर्व मान्यवर आहेत, तर मी त्यांना धन्यवाद देतो आणि उपस्थिती संध्याकाळपर्यंत राहू. धन्यवाद. आई गावदेवी माते की जय. एका बाजूला पाहिलं तर अगदी सचिन सर के श्रीधरने केलंय, तर आपलं किती धावांपर्यंत मजल असेल की आपण 18 चेंडूमध्ये तब्बल इथपर्यंत धावा मारू शकतो? काय प्लॅनिंग असेल आजच्या? आणि या स्पर्धेमध्ये असोसिएशनचा असताना देखील आपल्याला सहभाग दिलाय आणि आयोजनाबद्दल आपण काय बोलाल? प्रथमतः तर तुम्ही मला असोसिएशनमध्ये चान्स दिला त्याच्याबद्दल धन्यवाद पांगलोली संघाचं. आणि तुमची बॉलिंग लाईनअप तर चांगलीच आहे, प्रयत्न करेन की 30 ते 40 रनपर्यंत मजल मारण्यासाठी. धन्यवाद. नक्कीच एका बाजूला 2 गावांचं युद्ध आहे, दुसऱ्या बाजूला तुकाराम असेल, एखाद्या बाजूला श्रीधर असेल, एका बाजूला सचिन असेल, एका बाजूला कौशल असेल. अशा अगदी दिग्गज सामन्याला आपला एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळेल. दोघांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मात्र आम्ही जातोय सामन्याकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स अजय सर. आणि दोन्ही संघांना मात्र सन्मान चिन्ह देत आहेत. माडिक साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह दिलं जाईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. चालू असलेला सामना घोणसे वाडाची वाडी ही विरुद्ध लेप. 33 धावांचा पाठलाग करताना घोणसे वाडाची वाडी संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो प्रणय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे जितू. पहिला चेंडू होता, यावेळी फुल टॉस होता आणि बाउंड्री लाईन देखील या ठिकाणी होते क्रॉस. पहिला चौकार येतोय प्रणयच्या बॅट मधून. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तसेच आयोजक कमिटीच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण थोडंसं लाईनमॅन म्हणून बाउंड्री लाईन वर जायचं आहे.
चला आणि मॅच कडे वळूया. धाव संख्या झालेले हे 5-2. चेंडू मात्र फेकले गेले. पुन्हा एकदा फुल टॉस आणि बाउंड्री लाईन पुन्हा एकदा होते का क्रॉस? नाही. त्या ठिकाणी हे स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय आणि मात्र प्रणय याला माघारी परतावं लागतंय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. फुलटॉस मात्र प्रणयला मिळाला होता, परंतु त्याचा त्याला फायदा घेता आला नाही. एकंदरीत जर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे ती 5. एक गडी मात्र बाद झालाय तो घोणसेवाडाची वाडी या संघाचा. 33 धावांचा मात्र हा संघ पाठलाग करतो आणि संघाचा पाठलाग करताना कुठेतरी पहिल्याच ओव्हरमध्ये अशा पद्धतीने एक स्ट्राईक एंडचा टॉप ऑर्डरचा फलंदाज बाद होणं म्हणजे सर कुठेतरी संघावर प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच थोडंसं प्रेशर असेल, कारण पहिल्याच पॉवर प्ले षटकामध्ये जर एखादा विकेट गेला तर मात्र त्या संघावर मोठं दडपण येतो. कारण अगदी स्वस्तमध्ये तो विकेट गमावला गेला. जितू मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार लगावण्याच्या नंतर अगदी त्याने अचूक कमबॅक केलंय. महत्वाची साथ त्याला देखील क्षेत्ररक्षकाकडून मिळाली. हॅलो, खोलवर टप्प्याची थोडीशी गोलंदाजी करतोय. स्लोअरची गोलंदाजी केली. एखादा गोल स्पीडअपला गोलंदाजी केल्याच्या नंतर स्लोअरची गोलंदाजी केल्याच्या नंतर फलंदाला थोडासा दडपण आला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता, पण थोडासा असफल ठरला जातोय. आणि धाव संख्या मात्र अजय सर पाहिली तर तिथे स्थिरावली जाते ती 5 या आकड्यावर. नक्कीच सर. जर एकंदरीत आपण जर पाहिलं तर या आता दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू आहे, मात्र जे पुढील टप्प्याची जी गोलंदाजी होत आहे आणि त्याचा मात्र बेनिफिट कुठेतरी गोलंदाजांना होत आहे. इथे मात्र थोडासा गोलंदाज दिशा भरकटलाय आणि एक अवांतर धावेमध्ये भर पडते ते घोणसे या संघाच्या. इथे जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लाईनचा जर कुठेतरी गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न केला तर मात्र मला वाटतं कुठेतरी फलंदाजांकडून त्याचा समाचार चांगला घेतला जाईल, परंतु पुढील चेंडूची लेंथ हे मात्र बेनिफिट गोलंदाजांसाठी. जितू पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, यावेळी बॅकफुटला जाऊन लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये नॉन स्ट्राईक एंडला खतरा होता, परंतु दोन्ही फलंदाज मात्र सुरक्षित. या दोनच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावत आहे. धाव संख्या झालेली आहे ते 8. एक गडी मात्र बाद झालाय तो घोणसे संघाचा. नक्कीच 8 क्रमांक जर पाहिला तर म्हटलं जातं ना 8 कोण कोणाची लावते वाट, पण जितू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीवरती पाहिलं तर एक अवांतरता वाईटच्या स्वरूपामध्ये मिळाले. एक विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी झालाय. अगदी 1 धाव येते. एका धावेवरती समाधान मानताच स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय तो घोणसे वडाची वाडी या संघाची. धाव संख्या मात्र होती ती 1 बाद 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 आकडा जर सर पाहिलात तर ISPL मध्ये करण अंबालचा जर्सी क्रमांक होता, ज्याला तब्बल 27 लाखाची बोली लागली गेली. आपल्याला देखील या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या गवळी बांधव एखादा खेळाडू रायगड प्रीमियर लीग असेल, ISPL सारखी लीग असेल, असा खेळाडू घडावं हीच आपली वारंवार विनंती आहे. कारण आपल्याकडे तसे दिग्गज अनेक खेळाडू आहेत, पण आपले खेळाडू ग्रामीण क्रिकेट खेळत असताना मात्र कुठेतरी मोठ्या लिंकला जाण्यासाठी थोडेसे घाबरतात. पण माझी इच्छा आहे की वैयक्तिक की आपल्या एखाद्या खेळाडूने त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. नक्कीच सर. आणि याचंच नियोजन म्हणून आपण मागच्या महिन्यातच पाहिलं. मला वाटतं म्हसळा प्रीमियर लीग आपण गवळी प्रीमियर GPL लीग आपण पाहिलीत आणि तिथे मात्र मोठ्या मोठ्या खेळाडूने आपलं नाव मोठं केलं, रोशन केलं आणि ती देखील स्पर्धा YouTube लाईव्हच्या माध्यमातून खेळवली गेली आणि तिथे मात्र दिग्गज फलंदाज, दिग्गज गोलंदाज यांचं देखील आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळालं. आज नक्कीच या ठिकाणी मी सांगू शकतो सर की आपल्या या गवळी प्रीमियर लीगमध्ये आणि गवळी विभागामध्ये देखील 3-4 असोसिएशन आहेत. जर या 3-4 असोसिएशननी मिळून एखादी जर आपण मोठी स्पर्धा आयोजित केली, मगाशी तुम्ही देखील तुमचं मनोगत मला सांगितलं की अशी एखादी मोठी स्पर्धा आपल्या या प्रीमियर लीग मोठी होणं अपेक्षित आहे, त्यातूनच एक मोठा खेळाडू घडेल. आणि एक मोठा खेळाडू आज आपण पाहतोय ISPL सारखी मोठ्या टुर्नामेंटमध्ये देखील एखादा जर आपला गवळी खेळाडू जर त्या ठिकाणी जाऊन खेळला तर ही मात्र संपूर्ण आपल्या गवळी समाजासाठी अभिमानाची बाब असेल. इथं मात्र न्यू गोलंदाज आपण पाहतोय हरीश. यावेळी मात्र स्टेट डाईव्ह केलाय फलंदाजाने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी चूक होते आणि हा चेंडू होतोय सीमा पार. खणखणीत दणदणीत चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे.
सर आज जर पाहिलं तर JTCच्या माध्यमातून अगदी युट्यूब लाईव्हचं प्रेक्षेपण पाहिलं तर अगदी सुंदर पाहायला मिळतंय. तशी साथ जी मिळते आपल्या आवाजाला ते DJ मास्टर असतील त्यांची देखील खूप छान साथ मिळते. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. अगदी काय समीकरण होते, वन बाउन्स जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. आता मात्र आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय हरीश. या हरीशने मात्र 5 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी केली होती आणि संघाला मात्र कुठेतरी पुनरागमन करून दिलं होतं. मात्र गोलंदाजीमध्ये त्याचं चांगलंसं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत नाही. बॅक टू बॅक मात्र 2 चौकार खाल्लेत या हरीशने. आपल्या सलग 2 चेंडूवर 2 चौकार. हॅट्रिकचा इथे संधी आहे. हॅट्रिक करण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया. यावेळी देखील लॉंग ऑनला खेळलाय परंतु नाही. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. नॉन स्ट्राईक एंडला धावबाद होण्याची संधी देखील होती, मात्र मला वाटतं ही संधी देखील गमावली गेली आणि 2च्या सरासरीने धावसंख्या झाली ती 19. एक गडी बाद 19. चांगल्या मजबूत स्थितीत मात्र सर आपल्याला पाहायला मिळतो इथे वडाची वाडी संघ. नक्कीच अगदी एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी एका बाजूला पाहिलं तुम्ही सांगितलं की हरीशने अगदी 3 चेंडूवरती देखील वैयक्तिक धावसंख्या खर्ची बनवत असता, बॅटिंग करत असताना 10 धावसंख्या बनवली. इथं मात्र 3 चेंडूवरती 10 धावसंख्या खर्ची करतोय आपल्या गोलंदाजीतून. कुठेतरी कंजूशी थोडीशी गोलंदाजीतून करावी लागेल. ओहो मोठा प्रहार केलाय. अगदी पाहूया काय होतंय समीकरण. अचूक क्षेत्ररक्षण केलं जाते. मोठा हादरा बसतोय तो अगदी घोणसे वडाची वाडी या संघाला. डीजे धन्यवाद डीजे. इथे मात्र हरीशने लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं. सलग 2 चौकार खाल्ले होते. फुलर लेंथची डिलिव्हरी त्याने पिचिंग केल्या होत्या परंतु त्या दोन्ही डिलिव्हरीला मात्र समाचार घेतला गेला आणि 2 चेंडू सरग आपण पाहिलेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि इथे मात्र त्याने लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं आणि त्याचा मात्र त्याला फायदा झालाय. एक चांगल्या गोलंदाजाची हीच खूण असते सर की तो वारंवार लेंथ मध्ये परिवर्तन करत असतो. कुठे स्लोअर, कुठे जलद गतीचा चेंडू, पुन्हा एकदा गुड लेंथचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय. मात्र 2 चौकार खाल्ले होते. इथून मात्र पुनरागमन संघाचं होतंय का. नक्कीच अगदी अनुभव मात्र कामाला आणतोय तो हरीश. कारण 2 चेंडूवरती 8 धावसंख्या खर्ची केल्याच्या नंतर अगदी 3 चेंडूवरती मात्र कमबॅक केलं. एक विकेट देखील महत्त्वपूर्ण कमावण्यामध्ये यशस्वी झालाय आणि थोडंसं दडपण टाकतोय तो अगदी घोणसे वडाची वाडी या संघावरती. अगदी धावसंख्येची मात्र आवश्यकता असेल. 14 धावा. 14 धावांची गरज असताना मात्र इथे एक वाईट चेंडू. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 इथे पंच अंमलात आणतायत आणि गोलंदाजाला मात्र हरीशला दंडित करतायत आणि एक वाईट चेंडू. एक अवांतर धाव मात्र घोणसे वडाची वाडी या संघाच्या खात्यामध्ये. आणि आता उर्वरित 7 चेंडू आणि 13 धावा. सर समीकरण मात्र जर आपण पाहिलं मैदानाच्या दृष्टिकोनातून तर मात्र फलंदाजीसाठी हे समीकरण मात्र थोडंसं सोपं होईल परंतु लेफ्ट संघाकडे चांगले कोट्यामध्ये चांगले गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज आहेत. इथे लेफ्ट संघाचं देखील कमबॅक होणं अपेक्षित आहे मात्र इथे हरीश कडून कमबॅक होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी धावसंख्या मात्र राहते ती 13 आणि एक चेंडू मात्र कमी होते. म्हणजे एक षटकामध्ये पाहिलं तर 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. मैदान जर सर पाहिलं तर अगदी 13 धावसंख्या पॉसिबल आहे पण मात्र तो कारनामा करावा लागेल तरच आपण विजयी होऊ शकतो. कारण सब्बल 6 चेंडूमध्ये 13 धावसंख्या कंपल्सरी बनवावीच लागेल. ती अगदी वडाची वाडी या संघाला. पाहिलं तर एका बाजूला पाहिलं तर ऋतिक चांगली फलंदाजी करत होता, त्याला मात्र माघारी परतवून दिलं आणि आता मात्र एक शेवटचा चेंडू मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 23 आणि जर सर दोन्ही संघांच्या मध्ये कंपॅरिझन पाहिलं आपले यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टर देखील खूप चांगले टेलिकास्टिंग करतात. याच वेळी 2 षटकांच्या समाप्तीनंतर घोणसे वडाची वाडी संघाची धावसंख्या होती ती 21 आणि एक गडी बाद केला होता. आणि आता मात्र जर आपण लेफ्ट संघाकडे पाहतोय म्हणजे त्यांचाच कुठेतरी पाठलाग करताना पाहायला मिळतो. लेफ्ट संघ देखील 20 धावसंख्या झाले मात्र यांचे 2 गडी बाद झालेत. इथे पुनरागमन कोणता संघ करेल आणि पहिल्या फेरीमध्ये कोणता संघ विजयी होईल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याचा मात्र समाचार घेतला गेलाय आणि चेंडू होतोय सीमा रेखा पार. खणखणीत दणदणीत चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे.
इथे जे कोणी संघ आले असतील त्यांना विनंती असेल की लवकरात लवकर आपली प्रवेश फी इथे जमा करून घ्यायची आहे. सर इथे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मागाशी देखील एक आपण उल्लेख केला होता की लेंथ जी आहे ना ती तुम्हाला कुठेतरी पुढे ठेवणं अपेक्षित असेल. पुलर लेनची डिलिव्हरीज तुम्हाला पिचिंग करावी लागतील. इथे मात्र कल्पेशाच्या माध्यमातून शॉर्ट पिचचा चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू, यावेळी फलंदाजाची दांडी गुल. माफ करा, नो चेंडू देखील पंच आमच्याकडे घोषित करतायत आणि त्याचाच मात्र फायदा होतोय तो फलंदाजांना. याच नऊ चेंडूवरती अगदी जर पाहिलं तर मात्र थोडंसं दडपणामध्ये संघ पाहायला मिळतो लेप गवलवाडी. कारण एक चुकी आपल्याला 365 दिवस वाट पाहायला मिळते. कारण आता मात्र समीकरण होतं 6 चेंडू 13 धावसंख्या. आता समीकरण आलंय एक चेंडू जरी कमी झाला तर मात्र 5 चेंडू बाकी राहतात आणि 7 धावसंख्या मात्र आपल्या संघासाठी वाचवून ठेवतात आणि या मैदानामध्ये. नक्की सर, जर आपण पाहिलं तर कल्पेशाच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी हाताळणं हे अपेक्षित होतं. मात्र पहिल्या चेंडूवर त्याने षटकार खाल्ला आणि त्याच्या नंतर मात्र कल्पेश्वर कुठेतरी आपल्याला दडपण पाहायला मिळतंय. मात्र कोणता संघ इथे विजयी होईल हे देखील पाहण्यासाठी आमचे दर्शक देखील या ठिकाणी इंटरेस्टिंग आहेत. आणि गोलंदाजाला मात्र दंडित केलं जात आहे आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय संजय. हाच संजय जो ज्याने सलामीची फलंदाजी केली होती लेफ्ट संघासाठी. इथे मात्र संघाचं पुनरागमन करून देतोय का, संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय का हा संजय. पराक्रम करावं लागेल. इथे मात्र आपल्याला योजना आखाव्या लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अनेक युद्ध लढले, अनेक लढाया जिंकल्या. त्या केवळ आणि केवळ योजना, त्यांची योजना अशी होती की समोरचा शत्रू कुठे असेल, कसा असेल याचे पहिले योजना आखली जायची आणि त्यानुसार आपले सैनिक देखील लावले जायचे. इथे पाहूया योजना आखली गेलेली आहे. मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज आणि नॉन स्ट्राईक एंडला देखील रनआउटचा खतरा आणि हा गडी बाद देखील होतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. अगदी थोडंसं सकाळपासून विनंती करतो आपण स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो. वारंवार आपल्यास विनंती येते. अवांतर धाव एक वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते आणि मात्र समीकरण थोडंसं सोपं होईल. चेंडू अगदी तिथे स्थिरावली जातील. एक धाव संख्या मात्र कमी होईल. म्हणजेच आता 5 चेंडूमध्ये तब्बल आवश्यकता असेल ती 6 धाव्यांची. अगदी सर विनंती करतो कारण म्हटलं जातं ना टाइम इज मनी. किती खर्च केला तर मात्र वेळेला विकत घेऊ शकत नाही. 11 वाजले. अगदी तब्बल आपल्याला मात्र सामने परिपूर्ण करायचे. 5 फ्रीटची सुवर्ण संधी आहे. पंच मात्र पंचगिरी करतायत. संजयला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. धाव संख्या मात्र आपल्यासाठी 6 वाचवली जाते. अवांतर धाव असेल. अगदी पिचच्या बाहेर मात्र गोलंदाजी केली जाते. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करते. एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते आणि स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 27, 3 बाद. आता मात्र आवश्यकता असेल ती 5 चेंडू आणि 5 धावेची. संजय गोलंदाजी मार्कवर सज्ज. अगदी पाहिलं तर आज सर पहिल्याच सामन्यामध्ये हॅट्रिकची संधी मिळते म्हणजे वाईटची. अवांतर धावा मिळतात. त्याचा फायदा मात्र होतोय तो अगदी घोणसेवाडाची वाडी या संघाला. कदाचित ही सर अपेक्षा नसेल संजयकडून. नक्कीच सर अपेक्षा नसेल. मगाशीच जर आपण समीकरण पाहिलं तर तिसऱ्या षटकाच्या वेळी 6 चेंडूमध्ये 13 धावा हव्या होत्या आणि इथे मात्र केवळ चेंडू झालाय 1 आणि 1 चेंडूमध्ये लेफ्ट संघाच्या गोलंदाजाने मला वाटतं 10 ही धावसंख्या खर्च केले. म्हणजे कुठेतरी फटका पडतोय, कुठेतरी दर्पण आपल्याला गोलंदाजावर पाहायला मिळतं. कल्पेशला मात्र गोलंदाजीसाठी दंडित केलं होतं आणि आता संजय मात्र साजेशी गोलंदाजी करत नाही. यावेळी खोलवर टप्प्याची गोलंदाजी. इथून मात्र कमबॅक होईल का सर? कमबॅक केलं तर मात्र निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असताना देखील 4ही चेंडू जर निर्धाव टाकले तर लेप गवलवाडी हा संघ देखील विजय होऊ शकतो. ओ हो काय देखणी गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेही समजलं नाही मात्र फलंदाज बाद होतोय तो घोणसेवाडाची वाडी या संघाला. डीजे धक्का बसतोय. धन्यवाद डीजे. आता मात्र आवश्यकता असेल ती 3 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. सर तुम्ही सायला इथून कमबॅक होऊ शकतो का? मात्र संजयने चांगलं कमबॅक केलंय. 3 चेंडू मात्र निर्णय हाताळले तर मात्र आपला संघ देखील विजय होऊ शकतो.
म्हटलं जातं ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, ये पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. आत्मविश्वासाने मात्र गोलंदाजी करावी लागेल ती संजयला. कुठेतरी ते 3 अवांतर धावा वाईटच्या स्वरूपामध्ये दिल्या. तो समीकरण अगदी बदलला होता. थोडंसं जलद गतीने घ्यायचं मित्रांनो, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. संजय गोलंदाजी मार्गवर सज्ज. हो 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 हो, दडपण येतोय तो घोणसेवाडाची वाडी या संघावरती. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची सर आवश्यकता आहे. काय होऊ शकतो या सामन्यामध्ये? नक्कीच सर, काय होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. कधी गोलंदाजाची जीत तर कधी फलंदाजाची जीत. कधी एका कॅचने सामना फिरतो तर कधी एका षटकाराने मुवमेंट सामन्याचा चेंज होतं. यावेळी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, पंचांचं मात्र बोट आकाशाकडे होतं आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आताचा हा चेंडू देखील सर वाईट होता आणि आता समीकरणामध्ये देखील बदल होतोय. 3 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा. सामन्याला मात्र कलाटणी देणारी गोलंदाजी करतोय तो संजय. मानावं लागेल, फलंदाजी देखील अचूक पाहायला मिळाली. आता मात्र 2 चेंडू 2 धावेंची गरज आहे. अगदी जर ऋतिक गेल्याच्या नंतर जर पाहिलीत तर घोणसेवाडाची वाडी या संघाची थोडीशी बिकट परिस्थिती पाहायला मिळाली. अगदी तब्बल 5 विकेट मात्र आपण गमावतोय आणि निराशकजनक परिस्थिती पाहायला मिळते. आता मात्र नवीन बॅटर स्ट्राईक एंडला येतोय तो सार्थकने चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र त्याला फलंदाजी करावी लागेल. आज जर आपला संघ सार्थक करायचा असेल, सार्थकी ठेवायचं असेल तर या सार्थकला 2 चेंडूवरती 2 धावा काढाव्याच लागतील. अगदी चांगली एक धाव येते. पंच मात्र बॅटची कडा घेतात, 1 धाव मिळते. आता मात्र समीकरण आलंय सर, 1 चेंडू. पहिला सामना एकदम महासामना पाहायला मिळतो. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंडला जात आहे तो अंशू, ज्याला गोलंदाजीवरती मात्र माघारी परतावं लागलं होतं. आता मात्र 1 धाव आपल्या संघासाठी त्याला काढावी लागेल. नक्कीच सर, 1 धाव आणि हा सामना मात्र कंपल्सरी चेस असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि तसेच सर्व खेळाडूंना विनंती असेल तर कोणत्याही खेळाडूने मैदानाच्या दिशेने धावत जायचं नाही, कारण लगेचच आपल्याला दुसऱ्या सामन्याची सुरुवात करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 1 चेंडू 1 धाव. कोणता संघ विजयाचा शिक्कामोर्तब करेल? प्रेशर मात्र दोन्हीकडे असेल, फलंदाजाकडे देखील गोलंदाजाकडे. यावेळी फुल टॉस चेंडू होता, कव्हरच्या दिशेने मारला गेलाय चेंडू आणि 1 ही धाव देखील अर्जित होते आणि घोणसेवाडाची वाडी संघ या संघाने मात्र पुढच्या फेरीत प्रवेश दाखल केलाय. थँक्यू डीसी. दोन्ही संघाला विनंती करतो की आपले सन्मान चिन्ह घ्यायचे आहेत. घोणसेवाडाची वाडी आणि लेप गौलवाडी. टॉस बॉक्सकडे यायचं आहे. संकेत यांच्याकडे मात्र आपण संपर्क करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती करतो, घोणसेवाडाची वाडी आणि लेप गौलवाडी. तरी पांगलोली या संघाला विनंती करतो क्विक फास्ट. थँक्यू. क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे, मी विनंती करतो.